नमस्कार. आज आपण अगदी साधी, सोपी, सुटसुटीत आणि पारंपरिक रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे आंबा नारळ बर्फी. रेसिपी अगदी कमी साहित्यात तयार होणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे मी 200 ग्रॅम इतका नारळाचा चव घेतलेला आहे. ओल्या नारळाचा चव आहे, म्हणजे कपाने जर मोजलं तर तुम्ही 1 ते 1.5 कप इतका तो होणार आहे. 1 कप मी इथे आंब्याचा पल्प घेतलेला आहे. आंबा वापरताना घरात अवेलेबल असणारा कोणताही आंबा तुम्ही वापरू शकता. मी इथे हापूस आंबा वापरलेला आहे आणि याचा 1 कप पल्प इतका वापरलेला आहे. आता आंबा आणि नारळ घालून आपण हे परतून घेणार आहोत. यामध्ये आपण 2 चमचे इतकं साजूक तूप घालणार आहोत. यामुळे आपल्या बर्फीला छान चव तर येईलच आणि चकाकी देखील येईल. जेवढा आपण नारळ वापरणार आहोत तेवढीच आपण साखर देखील वापरलेली आहे. म्हणजे 1 कप आणि 1/4 कप इतकी आपण साखर वापरलेली आहे. साधारण 5 मिनिट आपण हे असंच परतून घेणार आहोत. 5च मिनिटात आपल्याला असं दिसेल की आपली साखर ही विरघळलेली आहे. आता यामध्ये बाहेरून खवा घालण्याची गरज नाही, तर अर्धा कप इथे आपण घरातली साय घालणार आहोत. यामुळे चव अगदी मार्केटसारखी येईल आणि बाहेरून साहित्य आणण्याची देखील गरज नाही. तुमच्याकडे जर खवा उपलब्ध असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा कप खवा घालू शकता. आता यामध्ये आपण 1 टीस्पून इतकी वेलची पावडर घातलेली आहे. यामुळे याला स्वाद अगदी अप्रतिम येतो. बारीक गॅसवर सतत 5 ते 10 मिनिट हलवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हे मिश्रण पॅन सोडायला लागलेलं आहे. ही स्टेज येईपर्यंत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे. तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं गोळा व्हायला लागलेलं आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला एका ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये पसरवून घ्यायचं आहे. मिश्रण आता आपण ट्रेमध्ये पसरवून घेतलेलं आहे आणि गरम असतानाच आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत. हवे असल्यास तुम्ही याच्यावर ड्रायफ्रूट्स देखील पसरून घेऊ शकता. मिश्रण थंड झालं की तुम्ही पाहू शकता नारळाच्या या पद्धतीने वड्या पडायला सुरुवात झालेली आहे. रंग आणि टेक्स्चर अगदी अप्रतिम आलेलं आहे ना. अगदी साधी, सोपी आणि चविष्ट अशी रेसिपी. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन.